रामकृष्ण हरी. आताच हा जो काही कार्यक्रम या तरोडा नगरीमध्ये संपन्न झाला, या कार्यक्रम म्हणजे गुरुमंत्र देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होता. वास्तविक पाहता आजच्या या तणावाच्या काळामध्ये व्यवहारामध्ये माणसं जगत असताना सगळे टेन्शनमध्ये आहेत. मग कोणी नोकरीला असो नाही तर कोणी खेड्यामध्ये असो, प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन आहे, ताणतणावात माणसं आहेत. त्याच्यामधून सुखी आनंदी समाधानी जीवन जगण्याकरता मनुष्यानं परमार्थात येण्याची गरज आहे. परमार्थात येऊन नुसतं परमार्थात येऊन तसं नाही, त्याच्याकरता माळ घालावी लागते. माळ घातलं म्हणजे आपण परमात्म्याचे लढीवाळ अशा प्रकारचे होतो, लाडके अशा प्रकारचे होतो. त्याच्यामुळं प्रत्येकानं संत समागमी धरून आवडी आणि करावी तातडी परमार्थी. प्रत्येकानं परमार्थामध्ये यावं, प्रत्येकानं माळा घालून घ्याव्या. कारण हे धन म्हणजे सोन्याची चेन जरी घातली आपण 10 तोळ्याची तरी त्याला परमार्थात किंमत नाही, पण ज्यानं ही माळ गळ्यामध्ये घातली त्याला मात्र मग देवाच्या ठिकाणी किंमत आहे. कारण परमात्मा तसा सोडत नाही. म्हणून शेवटी सत्कर्मच चांगले येतात. म्हणून प्रत्येकानं गुरु करून घेणं महत्त्वाचं आहे. गुरुशिवाय काही नाही. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथी जैसे. कोणालाही गुरु करत बसू नका. टी व्ही वगैरे पाहून जगद्गुरू तुकोबाराय, श्री संत ज्ञानोबाराय असतील, या संत महात्म्यांनी जे काही रस्ते आपल्याला मार्ग दाखवून दिलेले आहेत त्या मार्गाने चलून त्यांनाच गुरु करायचं. मग ती परंपरा आपली नेमकी कोणती आहे, गुरुनं कसं असावं वगैरे वगैरे. आता अभंगामध्ये 2 तास चिंतन झालेलं आहे आपलं, पण तरीसुद्धा देखो वेखे करीती गुरु भोवती भारू शिष्याचा. बरीच शिष्य मंडळ दिसले म्हणजे चांगले गुरु आहेत असं नाही. गुरुची जरा परीक्षा घ्या. कीर्तनकाराची सुद्धा कोणत्या कुठं शिकलेत काय नाही, वारीत चालता का नाही त्यालाच तारखा द्या. नाही तर बिना चाललेल्याला बी तारखा द्यायलेत आजकाल. त्याला म्हणतात यूट्यूबच्या तारखा. त्या आधी साधना पाहावी लागते. साधना पाहून त्यांचा अधिकार परंपरा तद अनुषंगानं प्रत्येकानं गुरु केले पाहिजेत अशी वारकरी संप्रदायाची शिकवण. आणि या निमित्तानं आजचा हा जो कार्यक्रम भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये तरोडा नगरीमध्ये पार पडला. बऱ्याच मंडळींनी आज गुरुमंत्र घेतलेला आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येकानं जीवनामध्ये गुरु करावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द संपवतो. रामकृष्ण. वेदमूर्ती सतीश शिवाजी स्वामी कासारखेडेकर. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्वस्ति न इंद्रो वृतस्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तरोडा खुर्द ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आज मौजे श्री महंत 108 जीवनदासजी महाराज चुडावेकर यांच्या गुरु सानिध्यामध्ये काल दिनांक रात्री 18/4/2025 वार शुक्रवार रात्री ठीक वाजता गुरुमंत्राचा कार्यक्रम झालेला आहे. व आज दिनांक 19/4/2025 वार शनिवार सकाळी पहाटे 6 ते 8 या वेळेमध्ये होम हवन पूजा व नंतर 8 ते 10 हात धुनीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. व 10 ते 12 पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर, रामकृष्ण महाराज पंढरपूरकर यांचे कीर्तन झाले व महाप्रसादाचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे. गुरुशिवाय मोक्षप्राप्ती नाही. त्यामुळे अत्यंत व चांगल्या व्यवस्थेमध्ये यादवरावजी कल्याणकर व अनिल क्षीरसागर व सर्वस्त ग्रामस्थ तरोडा खुर्द मंडळी यांच्या सहकार्याने हा गुरु परंपरेचा कार्यक्रम पण आज संपन्न झालेला आहे. व गुरुमुळे सर्व लोकांना ज्ञान मिळते, गुरुमुळे मोक्षप्राप्ती मिळते व गुरु आचरणामुळे आपल्या जीवनामध्ये किती फरक पडतो, किती बदल पडतो याची सर्व जाणीव या गुरुकृपेमुळे होत असते. गुरुचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आपल्या छत्रछायेखाली गुरुशिवाय पर्याय नाही व गुरुचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम तरोडा खुर्द ग्रामस्थ मंडळींनी हा गुरुचा कार्यक्रम आज संपन्न व पार पडलेला आहे. धन्यवाद. यादवराव कल्याणकर तरोडा खुर्द येथून आम्ही पहिले बी 18 वर्ष
पहिले घेतलेला होता गुरुचा कार्यक्रम. असंच आम्ही गुरुमंत्र कार्यक्रम लोकायला भेटणं करणं आणि असा माणसाच्या जन्माला येऊन गुरु केल्याशिवाय त्याला मोक्षच नाही, म्हणून आमचं हे दुसरा वेळेस आहे आता. आणि पूर्ण गावामध्ये आजूबाजूला सर्वांना भेटून मिटून सांगून कार्यक्रम घेतला, कीर्तन केलं. आमचे गुरुवर्य जीवनदास महाराज चोडावेकर यांचं आम्हाला हे राहते आशीर्वाद कृपा. आणि त्याच्यात गुरुमंत्राचा कार्यक्रम ठेवून रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम, सकाळी हातधुणी, आता कीर्तनच्या नंतर आता लगेच भोजन. सर्व परिसरातील महिला मंडळ, गावकरी मंडळी सगळ्याच्या सहकार्याने, समस्त गावकरी मंडळीची साथ सगळ्याची ही अशा या प्रकारे आमचा कार्यक्रम यशस्वी पार पडलेला आहे.